Good morning. Hope you are all fine. Myself, Mrs. Philomena Phasge, a teacher of English from Kaipai Hiraman Bankar Primary School, run by Jadabai Dugad Education Trust. In this introduction of the textbook My English Book 7, I welcome all of you on behalf of our respected trustees, headmaster, supervisor and staff. We have already distributed textbooks to all of you. So, be prepared now. While listening and watching my video, keep your books with you. As we know that we have to use bilingual method in the teaching and learning of English language. इयत्ता 7वीतील सर्व प्रिय विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनो सुप्रभात. तुम्ही सर्व व्यवस्थित असाल अशी आशा करते. मी सौ फिलोमिना फासगे, जडाबाई दुगड शिक्षण संकुलामार्फत चालवल्या जाणाऱ्या कैपै हिरामन बनकर प्राथमिक विद्यालयामध्ये इंग्रजी या विषयाचे अध्यापन करते. आजच्या आपल्या या माय इंग्लिश बुक 7 पुस्तकाच्या ओळख सत्रामध्ये आमच्या शाळेचे आदरणीय विश्वस्त मंडळ, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक आणि सर्व स्टाफ यांच्या वतीने आपले स्वागत करते. आम्ही आपल्याला या पुस्तकाचे वाटप केले आहे, त्यामुळे तयार रहा. ज्या वेळेस तुम्ही माझा व्हिडिओ पाहाल आणि ऐकाल त्यावेळेस तुमच्या सोबत पुस्तक ठेवा. आपल्याला माहिती आहेच की इंग्रजी या विषयाचे अध्यापन करत असताना आपल्याला इंग्रजी व मराठी या दोन्ही भाषांचा वापर करावा लागणार आहे. ज्यावेळेस मी काही इंग्रजीमध्ये बोलेल त्याचे मराठीमध्ये भाषांतर करेल. तुम्ही सर्वांनी लक्षपूर्वक ऐका. I will translate whatever I say in English into Marathi. Give your mindful attention towards it. Dear students, in my English book 7, there are 4 units. Unit 1, Unit 2, Unit 3 and Unit 4. Unit 1 includes 6 topics. 1.1 is a poem. It's a small word after all. It is a world famous poem and it is translated into many languages. 1.1 मध्ये आपल्याला It's a small word after all ही कविता आहे. ही एक जगप्रसिद्ध अशी कविता आहे आणि या कवितेचं भाषांतर अनेक भाषांमध्ये केले आहे. 1.2 is a activity warm up with Tara and friends. It includes 7 games to play and solve. 1.2 मध्ये ऍक्टिव्हिटी आहे वॉर्म अप विथ तारा अँड फ्रेंड्स. यामध्ये एकूण 7 खेळ आहेत खेळण्यासाठी व सोडवण्यासाठी. 1.3 is a story little girls wiser than old people. It is a Russian story written by Leo Tolstoy. He was the greatest writer. 1.3 मध्ये लिटल गर्ल्स वायझर दॅन ओल्ड पीपल ही एक रशियन कथा आहे आणि ही कथा लिओ टॉल्स्टॉय यांनी लिहिली आहे. ते एक महान लेखक होते. 1.4 is a story journey to the west. It is taken from Chinese literature and it is about the character the Monkey King or Sun Yukong in Chinese. 1.4 यामध्ये जर्नी टू द वेस्ट नावाची एक चायनीज गोष्ट आहे आणि यामध्ये एक मंकी किंग नावाच्या पात्राविषयी ही एक गोष्ट आहे. 1.5 चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल. इट इज अ पोएम रिटन बाय पद्मश्री निदा फाजली. 1.5 यामध्ये एक कविता आहे चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल आणि ही निदा फाजली यांनी लिहिलेली आहे. 1.6 is a story in a class of their own. It is in 2 parts, part 1 and part 2. In this story, a teacher changes naughty students into studious. 1.6 मध्ये
आपल्याला एक गोष्ट आहे इन अ क्लास ऑफ देअर ओन. ही गोष्ट 2 भागांमध्ये विभागलेली आहे. यामध्ये एक शिक्षक खोडकर मुलांना अभ्यासू कसे बनवतात याचं वर्णन केलेले आहे. युनिट 2 includes 6 topics. 2.1 We shall overcome. It is a poem. It is a protest song of American Civil War. 2.1 मध्ये We shall overcome ही एक कविता आहे आणि अमेरिकन यादवी युद्धाच्या वेळी हे गीत गायले जात होते. 2.2 is two fables. It is a type of story. Here two stories of Aesop. 2.2 मध्ये 2 दंतकथा दिलेल्या आहेत आणि ह्या दंतकथा इसाप नीतीच्या पुस्तकातून घेतलेल्या आहेत. 2.3 is a teeny tiny. It is a traditional English story and it includes horror and fun at a time. 2.3 मध्ये टीनी टायनी नावाची एक पारंपरिक इंग्रजी कथा आहे. यामध्ये भय आणि मजा हे दोन्हीही एकाच वेळेस कसे निर्माण होतात याचे वर्णन केले आहे. 2.4 is a activity putting together a class magazine. It is about a class magazine making about a class magazine in a class. 2.4 मध्ये एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. यामध्ये वर्गाचे मासिक वर्गातच तयार करायचे आहे. 2.5 is windy lines. It is a collection of great writers quotations about wind. यामध्ये 2.5 मध्ये वाऱ्याविषयी अनेक महान अशा लेखकांची काही मत आपल्याला एकत्रित संग्रह केलेला दिसतो. 2.6 is a light sketch. Great scientists have a questioning mind. It is written by Dr. APJ Abdul Kalam about the great scientist C.V. Raman. 2.6 मध्ये डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी डॉक्टर C.V. रमन यांचं चरित्र लेखन केलेलं आहे. Students, Unit 3 includes 5 topics. 3.1 is a lullaby. Sleep baby sleep. A lullaby is used to make baby sleep. ललबाय म्हणजे अंगाई गीत बाळाला झोपवण्यासाठी हे गायले जाते. 3.2 is an one act play. The Welcome. It is written by रवींद्रनाथ टॅगोर. 3.2 मध्ये एक एकांकिका आहे द वेलकम व ही एकांकिका रवींद्रनाथ टॅगोर यांनी लिहिली आहे. 3.3 is an activity news analysis. It is learn to distinguish between good or bad news. 3.3 मध्ये एक ऍक्टिव्हिटी आहे न्यूज अनालिसिस. यामधून आपण वाईट आणि चांगल्या बातम्या ओळखायला शिकणार आहोत. 3.4 is a poem. Please don't read this poem. It is a humorous poem and it is written by Ken Nesbitt. 3.4 मध्ये एक विनोदी कविता आहे प्लीज डोंट रीड धिस पोयम आणि ही किन नेस्बिट यांनी लिहिली आहे. 3.5 is a detective story, The Red-Headed League. It is written by Sir Arthur Conan Doyle. 3.5 मध्ये एक रहस्य कथा आहे द रेड हेडेड लीग आणि ही सर आर्थर कोनन डायल यांनी लिहिली आहे. डिअर स्टुडंट्स, युनिट 4 includes 5 topics. 4.1 is a poem, Double Standards. It is about children and parents behavior. 4.8
ही कविता आहे. या कवितेमध्ये मुले आणि त्यांचे आई वडील यांच्या वर्तणुकीचे वर्णन आहे. 4.2 is a story. It is a nature story. Baby Pangolin's Night Out. It is about nature and pangolin animal. 4.2 मध्ये एक निसर्ग कथा आहे. बेबी पॅंगोलिन्स नाईट आउट ही पॅंगोलिन प्राणी आणि निसर्ग याविषयी आहे. इट इज रिटन बाय भाऊ काटदरे आणि ही भाऊ काटदरे यांनी लिहिलेली कथा आहे. ही इज अ नेचर लव्हर रायटर आणि ते निसर्गप्रेमी लेखक आहेत. 4.3 इज अ सायन्स स्टोरी. इट इज चेसिंग द सी मॉन्स्टर. 4.3 ही एक विज्ञान कथा आहे. चेसिंग द सी मॉन्स्टर अँड इट इज रिटन बाय जुलियस वर्ने आणि ही जुलियस वर्ने यांनी लिहिलेली आहे. जुलियस वर्ने इज नोन ॲज द फादर ऑफ सायन्स फिक्शन. जुलियस वर्ने यांना विज्ञान कथाचे जनक असे ओळखले जाते. 4.4 is a parody. It is a comic. It is a verbal comic. 4.4 ही एक विडंबन काव्य आहे. 4.5 is a fantasy story. 4.5 ही एक अद्भुत अशी कथा आहे. From the Selfish Giant and it is written by Oscar Wilde. ही एक अद्भुत कथा आहे आणि ह्याचे लेखन ऑस्कर वाइल्ड या लेखकाने केलेले आहे. डिअर स्टुडंट्स, वी हॅव कव्हर्ड ऑल द कंटेंट्स गिवन इन आवर टेक्स्ट बुक. प्रिय विद्यार्थ्यांनो, आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेल्या सर्व घटक पाहिले आहेत. ऑल द स्टोरीज, पोएम्स अँड ऍक्टिव्हिटीज आर रिअली व्हेरी नाईस. सर्व कथा, कविता आणि ऍक्टिव्हिटीज अतिशय सुंदर अशा आहेत. नाउ वी ऑनलाइन वी विल स्टडी ऑल द टॉपिक्स वन बाय वन. आता ऑनलाइन आपण सर्व घटक एकामागे एक अभ्यासणार आहोत. नाउ आय सिंग द फर्स्ट पोएम फॉर यू. यू ऑल्सो रिपीट अँड प्रॅक्टिस इट ॲट होम. द फर्स्ट पोएम, इट्स अ स्मॉल वर्ड. It's a word of laughter, a word of tears. It's a word of hopes and a word of fears. There's so much that we share that it's time we are aware. It's a small word after all. 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 It's a small, small word. It's a small, small word. There is just one moon and one golden sun, and a smile means friendship to everyone. Though the mountains divide and the oceans are wide, it's a small word after all. 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 It's a small, small word. It's a small, small word. It's a small, small word. In the next session, I'll explain the poem. Thank you.